सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या अनधिकृत कल्याण मुंबई मटका जुगाराचा व्यवसाय अक्षरशः बिनधास्तपणे सुरू असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. दिवसा कल्याण आणि रात्री मुंबई या नावाने चालणारा हा अवैध जुगार व्यवसाय आता गल्लीबोळात पानटपऱ्या, खोके आणि छोट्या दुकानापर्यंत पोहोचल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या व्यवसायात तब्बल 50हून अधिक एजंट सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे. लाल, पिवळ्या आणि सफेद रंगाच्या पावत्यावर सुरू असलेला हा मटका उद्योग दररोज हजारो रुपयांची उलाढाल करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रश्न असा निर्माण होत आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात चालणारा हा अवैध व्यवसाय स्थानिक पोलीस प्रशासनाच्या नजरेआड कसा राहू शकते? सर्व माहिती असूनही कारवाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असताना शहरात खुलेआम जुगाराचे अड्डे सुरू राहणे ही कायद्याला उघड आव्हान देणारी बाब आहे. गरीब व मध्यमवर्गीय युवकांना जलद पैशाची आमिष दाखवून या जुगाराच्या जाळ्यात ओढले जात आहे. अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती उद्ध्वस्त होत असताना प्रशासन मात्र शांत का आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे. विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत अनेक भागात एजंट खुलेआम पावत्या लिहत असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी तर दिवसाढाळे आकडे घेतले जात असल्याचे आरोप आहे. एवढ्या मोठ्या जाळ्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे? कोणाच्या संरक्षणाखाली हा व्यवसाय वाढतोय? कोणत्या आशीर्वादामुळे कायद्याची भीती न बाळगता हा धंदा सुरू आहे? हे प्रश्न आता केवळ चर्चेपुरते राहिले नाही तर जनतेच्या संतापाचे कारण बनले आहे. विशेष म्हणजे विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेला हा अनधिकृत मटका जुगाराचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांकडून पुढे येत आहे. केवळ दिखावा कारवाई नव्हे तर या संपूर्ण अवैध साखळीवर कठोर कारवाई आणि मोहीम राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून मटका बुक्की मालकावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केवळ एजंटांवर कारवाई करून उपयोग नाही, तर या संपूर्ण रॉकेटचा आर्थिक तपास, त्यामागील मुख्य मालक, संरक्षण देणारे घटक आणि पैशांच्या व्यवहाराची चौकशी होणे गरजेचे आहे. जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर उद्या हा अवैध व्यवसाय आणखी वाढेल आणि युवकांचे भविष्य अंधाऱ्यात जाईल. त्यामुळे आता फक्त छापेमारी नव्हे तर कायमस्वरूपी हा अनधिकृत मटक्याचा व्यवसायावर बंदी आणि मोठी कायदेशीर कारवाई आवश्यक आहे. अन्यथा कायद्याचे राज्य ही केवळ कागदावरील घोषणा ठरेल. पुढील भागात सोलापूरनामा 24 न्यूज विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या या अनधिकृत मटका जुगारबाबत अनेक खुलासे करणार आहे.